जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये एकही उमेदवार पसंतीस न उतरल्यानं 38,934 मतदारांनी नोटाचा वापर केला. परंतु 2019च्या तुलनेत यंदा नोटाचं प्रमाण कमी आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदानापैकी नोटाचं प्रमाण 1.66% इतकं होतं. जवळपास 49,835 मतदारांनी नोटाचा वापर केला. त्यावेळी लोकसभा मतदारसंघनिहाय नोटाला मिळालेल्या मतांची आकडेवारी बघितल्यास ठाणे 20,426, कल्याण 13,012 आणि भिवंडी मतदारसंघात 16,997 मतं नोटाला होती. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत नोटाला झालेल्या मतदानाची टक्केवारी 1.8% इतकी आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात नोटाला मिळालेल्या मतांची संख्या कमी आहे. मंगळवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये 17,901, कल्याणमध्ये 11,686 आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 9,347 मतदारांनी नोटाचा वापर केला. अशा प्रकारे एकूण 38,934 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघापैकी ठाणे मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोटा असल्याचं स्पष्ट आहे. टपाली मतदानाद्वारे झालेल्या मतदानामध्येही 997 मते नोटाला गेली आहेत. नरेंद्र मोदी सरकार स्थापन होण्याच्या पुन्हा एकदा तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. देशविदेशातील मोठमोठे नेते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतील. या दरम्यान PM मोदींच्या नव्या टीममध्ये कोण असेल याबाबत चर्चा सुरू आहे. कोण मंत्री होणार? पुन्हा जुन्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये जागा मिळेल की नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल याबाबत अद्याप अधिकृत चर्चा झाली नाही. मात्र काही अंदाज व्यक्त केले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NDAच्या घटक पक्षांच्या कोणत्या जागा दिल्या जातील याबाबत चर्चा सुरू असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. शुक्रवारी दुपारी पंतप्रधान मोदींना NDA संसदीय दलाचा नेता म्हणून निवड केल्यानंतर घटक पक्षांच्या भूमिकेवर चर्चा केली जाईल. सरकार स्थापनेदरम्यान घटक पक्षांनी काही मागण्या समोर ठेवल्यात. आता भाजपला त्या मागण्या दुर्लक्षित करता येणार नाहीत. घटक पक्षांना नाराज करणं भाजपला परवडणार नाही. त्यामुळे कॅबिनेटची उभारणीही अशाच प्रकारे करावी लागणार आहे. भाजपसोबत असलेले महत्त्वाचे घटक पक्ष JDU आणि TDPच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटक पक्षांना किती जागा आणि मंत्रिपदं दिली जातील याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पंतप्रधान याबाबत निर्णय घेणार असल्याचं भाजपच्या सूत्रांकडून समोर आले. मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात अथवा मुंबईतील टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते. शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईत राहणाऱ्या सरिता या 58 वर्षीय महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती. बोलताना जेवताना तिला भरपूर त्रास होत होता. दरम्यान जिभेचं निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता सरिता यांना जिभेचा कर्करोग झाला असल्याचं निष्पन्न झालं. उपचारासाठी होणारा खर्च साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना सांगण्यात आला होता. आर्थिक परिस्थिती साधारण असल्यानं जिभेवरील कर्करोगाचा उपचार करायचं कुठे असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. सिव्हिल रुग्णालयात उपचार होत असल्याचं त्यांना कळल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे. प्रथम सरिता यांची सर्व रक्त चाचणी आणि त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्कोसर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, डॉक्टर रुपाली यादव, डॉक्टर संकेत शिदे आदींनी यशस्वी केली. खाजगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणं सर्वांना परवडणारं नसतं. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगींना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. यासाठी खाजगी कर्करोग तज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात अशी माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. तंबाखू मशरी लावण्याच्या सवयीमुळे या महिलेला मौखिक कर्करोग झाला असावा.
तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दंतविभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोग याविषयी माहिती दिली जाते. गेल्या वर्षभरात 15,000वर नागरिकांचे मौखिक कर्करोगविषयी समुपदेशन करून तपासणी करण्यात आल्याचंही डॉक्टर अर्चना पवार यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून प्राधिकरणाकडून पूरग्रस्त आणि दरड प्रवण गावांना स्ट्रेचर आणि लाईफ जॅकेटचं वाटप. ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीनं मदत पोहोचावी, तसंच आपत्तीग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले. आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारण्यासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुउद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझास्टर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्यांचं वाटप प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणं, पूरपरिस्थिती निर्माण होणं, अतिवृष्टी, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते. अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचवणं आणि संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता असते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडून अशा प्रकारचं साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरड प्रवण गावं, पूररेषेजवळील गावांना दिलं जातं. यावर्षी प्राधिकरणाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात साहित्याचं वाटप करण्यात आले. यामध्ये फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर, फोल्डिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर तसंच इतर साहित्य, आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य, रेस्क्यू किट, बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट या साहित्यांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद, कुळगाव बदलापूर नगर परिषद यांना प्रत्येकी 60 बहुउद्देशीय स्ट्रेचर, 25 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 40 फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, 25 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 60 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि 10 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आले. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालय आणि मीरा भाईंदर अप्पर तहसील कार्यालयांना प्रत्येकी 100 बहुउद्देशीय स्ट्रेचर, 40 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 50 फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर,
50 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 100 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 100 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि 10 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्त गावं, प्रभाग आणि दरडग्रस्त गावांना या साहित्यांचं वाटप करण्यात आले. या साहित्यांमुळे आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचण्यास आणि संकट निवारण करण्यासाठी उपयुक्त ठरतील. नुकत्याच डोंबिवली येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या वेळी डोंबिवली महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या अशा साहित्यांचा मोठा उपयोग झाला. तसंच यापूर्वीही झालेल्या विविध आपत्ती काळातही या साहित्यांचा उपयोग होत आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महायुतीतील सर्व पक्ष सतर्क आहेत. यावेळी भाजपाला लोकसभेत बहुमत मिळालं नसल्यामुळे भाजप आता मित्रपक्षांवर अवलंबून आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्यात. शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भात देखील या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांच्या सत्ता स्थापनेबाबत देखील चर्चा झाली. राज्यात महायुतीला मोठा फटका बसलाय. महाविकास आघाडीला राज्यात 23 जागा मिळाल्या तर महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. काँग्रेस राज्यात 11 जागांसह सर्वात मोठा पक्ष राहिलाय. ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटालाही 8 जागा मिळाल्यात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6, अजित पवार यांना फक्त 1 जागा मिळाली आहे. सत्तेसाठी केंद्रात भाजपला बहुमत मिळालं नाही. इंडिया आघाडीनं जर घोडेबाजार केला तर त्यांना देखील सत्ता स्थापनेची संधी आहे. त्यामुळे एनडीएतील सर्व खासदारांना सूचना देण्यात आल्यात.